प्रेक्षकांचं पुन्हा एकदा स्वागत. महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या जवळपास 4 ते 5 वर्षापासून रखडलेल्या आहेत आणि त्या निवडणुका घेण्याचं सर्वोच्च न्यायालयाने आदेश दिले होते आणि हे आदेश निवडणूक आयोगाला थेट होते. 2026च्या जानेवारीच्या आतपर्यंत या निवडणुका व्हायला हव्यात. निवडणूक आयोगाने तयारी केली. अर्थात त्या निर्णयामध्ये सर्वोच्च न्यायालयाने एक बाब म्हटलेली होती, जी ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये जे आरक्षण होतं त्या आरक्षणाच्या संदर्भातल्या अनेक याचिका सर्वोच्च न्यायालयात होत्या आणि त्यांचं एकत्रीकरण करून त्यावर निर्णय अजूनही पूर्णपणे झालेला नसला तरी सर्वोच्च न्यायालयाने एक बाब म्हटली होती की पूर्वीच्या आरक्षणाला लागू करून तुम्ही या निवडणुका घेऊ शकतात. आणि या निवडणुका महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक आयोगाने लावल्या. त्याच्या तारखा जाहीर झाल्या. 17 तारखेला त्या निवडणूक अर्ज भरणी वगैरे या सगळ्या प्रक्रिया झाल्या, स्क्रुटिनी, आणि त्यावर सुनावणी 17 तारखेला होती. त्या दिवशी तुषार मेहता जे सॉलिसिटर जनरल आहेत, ॲडव्होकेट, त्यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीनं सर्वोच्च न्यायालयामध्ये आपली भूमिका मांडली आणि या भूमिकेमध्ये त्यांनी थेट सर्वोच्च न्यायालयाला असं म्हटलं होतं की आपणच आरक्षण पूर्वीप्रमाणे लागू करा असं म्हटलं होतं. यावर न्यायमूर्ती सूर्यकांत, जे आगामी 24-25 तारखेला देशाचे सरन्यायाधीश होतील, आणि न्यायमूर्ती जयमाल्या बागची, या 2 न्यायाधीशांच्या खंडपीठाने एक बाब त्यावर लगेच प्रत्युत्तरादाखल सांगितली की इंदिरा साहनी खटल्यामध्ये जो 50% जी कॅप लागलेली आहे ती कॅप लक्षात घेऊनच तुम्ही ते आरक्षण, ओबीसींचं आरक्षण निवडणुकीमध्ये द्यायला हवं, ही त्यामध्ये एक पूर्व अट आहे. आणि त्याचं जे इंटरप्रिटेशन आहे ते राज्य सरकारने किंवा राज्याच्या निवडणूक आयोगाने जे केलं, तर त्या इंटरप्रिटेशननुसार पुन्हा म्हणजे मागच्या निवडणुकांमध्ये ओबीसींचं जे आरक्षण होतं त्याच पद्धतीनं ते दिलं गेलं. 288 नगरपरिषद नगरपंचायतींचं इलेक्शन, निवडणूक महाराष्ट्रामध्ये लागलेल्या आहेत. त्या संदर्भातली प्रक्रिया झालेली आहे आणि आज पुन्हा 19 तारखेला जी सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सर्वोच्च न्यायालयाकडून आजची तारीख मागितली होती आणि त्यावर आजही सुनावणी झाली. आणि आता राज्य सरकारने सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांच्या माध्यमातून आणखी एक मुदत मागितली आणि येणाऱ्या मंगळवारी या संदर्भात आम्ही काही आकडेवारी सादर करू. तज्ज्ञांच्या मते या निवडणुका धोक्यात आलेल्या आहेत. का धोक्यात आलेल्या आहेत तर कुठल्याही आरक्षणामध्ये 50%ची जी कॅप इंदिरा साहनी खटल्यापासून जी सुरू झालेली आहे ती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आरक्षणामध्येही लागू आहे. आणि या निमित्तानं जवळपास 159 स्थानिक स्वराज्य संस्था या महाराष्ट्रामध्ये अशा आहेत की ज्यामध्ये आरक्षण जे आहे, राजकीय आरक्षण, ते 50%च्या वर जात आहे. आणि त्यामुळे या ज्या निवडणुका होत आहेत या निवडणुका आता मंगळवारी राज्य सरकार नेमकी काय आकडेवारी सादर करते, कारण सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात ज्या ट्रिपल टेस्टची अट टाकलेली होती त्या ट्रिपल टेस्ट संदर्भामध्ये अजूनही बऱ्याच गोष्टी पेंडिंग आहेत. त्यामुळे राज्य सरकार नेमकी काय आकडेवारी सादर करतं, पण आकडेवारी कुठली सादर केली तरी खरा मुद्दा आहे की या निवडणुकांमध्ये जे आरक्षण दिलं गेलं आहे पूर्वीप्रमाणे चालत आलेल्या आरक्षणाप्रमाणे त्याची मर्यादा काही स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एक्सेस होते आहेत, जास्त होते आहे आणि त्यामुळे या निवडणुकांवर एक प्रकारची टांगती तलवार आहे. कायद्यातले अनेक तज्ज्ञ या संदर्भात म्हणतायत की या निवडणुका धोक्यात आलेल्या आहेत. बहुधा त्या रद्द होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. आणि जर असं झालं तर गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्याच्या ज्या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या रखडलेल्या आहेत या पुन्हा रखडतात का, ही खरी गोष्ट आता महाराष्ट्राच्या जनतेसमोर उभी राहिली. अर्थात ट्रिपल टेस्ट शिवाय म्हणजे ट्रिपल टेस्टच्या साठी सर्वोच्च न्यायालयाने जी सर्वात पहिली अट टाकलेली होती ती म्हणजे जातनिहाय जनगणना. आता हा मुद्दा लक्षात घेऊन काही राज्यांनी जातनिहाय जनगणना केल्याही, ज्यामध्ये बिहार असेल, तेलंगणा असेल, सध्या कर्नाटक असेल. या व्यतिरिक्त जर कुठलं हे असेल तर त्यामध्ये इम्पिरिकल डाटा, या इम्पिरिकल डाटाच्या संदर्भात महाराष्ट्र राज्यातून अनेक वेळा आकडेवारी सादर केली गेली, परंतु त्या आकडेवारीचा फारसा उपयोग आता पाहावे तो झालेला नाही. अर्थात मराठा आरक्षणाच्या संदर्भात देखील हे ट्रिपल टेस्ट जे आहे हे लागू आहे आणि ओबीसींच्या राजकीय आरक्षणासाठी. ओबीसींचं राजकीय आरक्षण हे वैधानिक आहे, ते अजूनही संवैधानिक झालेलं नाही. त्यामुळे या वैधानिक आरक्षणाच्या अनुषंगानं जरी आता एक्सेस जर रिझर्वेशन होत असेल तर ते कमी करण्यासाठी या निवडणुकांमध्ये जी प्रक्रिया झालेली आहे ती प्रक्रियाच बाद ठरते आणि पर्यायानं
तसं जर झालं तर निवडणुका या रद्द होण्याचाच धोका अधिक आहे. अर्थात ही जर काही चूक झाली, जर निवडणुका रद्द झाल्या तर निश्चितपणे त्याचा दोष हा राज्य सरकारवर येईल. कारण सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला या शब्दात सांगितलं आहे की आम्ही दिलेल्या आदेशाचं इंटरप्रिटेशन करताना तुमची चूक झालेली आहे. म्हणजे 50% मर्यादा न ओलांडता या निवडणुकांमधलं आरक्षण दिलं गेलं पाहिजे होतं, तर ते झालेलं नाही. तर या संदर्भात येत्या मंगळवारी राज्य सरकार पुन्हा आपलं म्हणणं सादर करणार आहे. परंतु बहुधा ते शेवटचं असेल त्या दिवशी एखाद्या वेळेस काही मार्ग निघतो का की निवडणुकाच रद्द होतात. या 2 पर्यायांपैकी तिसरा पर्याय कुठलाही असणार नाही असं बहुतेक विधी तज्ज्ञांचं मत आहे. या निवडणुका राज्यामध्ये होत आहेत. सर्व राजकीय पक्ष यामध्ये उतरलेले आहेत आणि या राजकीय पक्षांच्या निवडणुकांमध्ये सहभाग होत असतानाच बिहारमधल्या निवडणुकांचा संदर्भ देत ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांनी एक आपलं निरीक्षण राजकीय दृष्ट्या नोंदवलेलं आहे. त्यांचं म्हणणं की बिहार निवडणुकांमध्ये काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दल या पक्षांना संपवण्याचा प्रयत्न झालेला आहे आणि संघ भाजपाचं ते धोरण आहे असं ते त्यामध्ये म्हणतात. आणि महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये वंचित बहुजन आघाडी ही संघ भाजपाच्या विरोधात लढते आहे, त्यांच्या भूमिकांच्या विरोधात लढते आहे. त्यामुळे त्यांनी मतदारांना एक प्रकारे आव्हान केलं. म्हणजे वंचित बहुजन आघाडी ही पूर्णपणे या निवडणुकीमध्ये उतरलेली आहे. काँग्रेस उतरले, भाजपा, शिवसेना दोन्ही प्रकारच्या, राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही प्रकारच्या, मनसे उतरलेली आहे किंवा महापालिकांच्या निवडणुकीमध्ये उतरेल. तर हे सर्व राजकीय पक्ष जे निवडणुकीमध्ये सक्रियपणे यांनी भाग घेतलेला आहे आणि जर या महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका 50%च्या वर आरक्षण नेल्यामुळे जर रद्द झाल्या तर ती राज्य सरकारचीही नामुष्की असेल, ते महाराष्ट्राच्या मतदारांच्या दृष्टीनेही तो हिरमुसलेपणा असेल. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मध्ये लोकप्रतिनिधी नसल्यामुळे एक प्रकारे अधिकाऱ्यांचीही मनमानी कामामध्ये होते. त्यामुळे जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी लोकप्रतिनिधी स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये जे असले पाहिजेत त्या लोकप्रतिनिधींचाच अभाव असल्यामुळे लोकशाही पूर्णपणे लोकप्रतिनिधींच्या अभावाने मार्गक्रमण करते आहे आणि ही गोष्ट लोकशाहीला फारशी भूषणावं नाही. लोकशाहीमध्ये लोकांची सत्ता लोकांच्या प्रतिनिधित्वांच्या माध्यमातून चालते. हे लोकांचे प्रतिनिधीच जर त्या संस्थांमध्ये नसतील तर त्या ठिकाणी प्रशासन जे पूर्णपणे अधिकाऱ्यांच्या ताब्यात असतं आणि अधिकारी हे कधीही जनहिताचा विचार करण्यापेक्षा त्यांच्या आपल्या हिताचा विचार अधिक करतात आणि त्यामुळे लोकशाहीमध्ये जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी दिरंगाई होते, अडचणी येतात. हा जनतेचा अनुभव आहे. त्यामुळे जनता लोकप्रतिनिधी कोणत्याही पक्षाचे असतील तरी त्यांच्याशी अप्रोच करून आपले प्रश्न सोडवून घेण्याचा प्रयत्न करतात आणि हे प्रयत्न गेल्या काही 4 ते 5 वर्षापासून महाराष्ट्रात होत नाही. त्यामुळे लोकांचे प्रश्नही प्रलंबित आहेत. नगरपंचायत, नगरपरिषद, महापालिका, जिल्हा परिषदा या सगळ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून लोकांचे प्रश्न सोडवले जातात आणि त्या निवडणुका व्हाव्यात यासाठी महाराष्ट्राच्या जनतेला, मतदारांना प्रतीक्षा आहे, होती. ती बहुधा या निवडणुकीने संपुष्टात येईल असं वाटत असतानाच या निवडणुका रद्द होण्याच्या कगारावर आहेत का या प्रश्नाने आता महाराष्ट्राच्या मतदारांना भेडसावलं आहे. ते राजकीय पक्षांनाही भेडसावत आहे आणि जर ते तसं झालं तर सर्वोच्च न्यायालयाने ज्या पद्धतीनं राज्य सरकारला म्हटलं आहे की आमचा म्हणण्याचा अर्थ इंटरप्रिटेशन जे आहे ते तुम्ही चुकीच्या पद्धतीनं काढलं आणि ही चूक म्हणजे निवडणुकीच्या या सगळ्या खर्चाला, जो खर्च आता या निवडणुकीमध्ये झालेला आहे, अनेक प्रक्रिया त्यामध्ये पार पडलेल्या आहेत, तो खर्च तर वाया जाईलच. निवडणुका जर रद्द झाल्या तर ते महाराष्ट्राच्या दृष्टीने, लोकशाहीच्या दृष्टीने अतिशय तो संकेतच एक प्रकारे लोकशाहीच्या धोक्याचा असतो. त्यामुळे या निवडणुका आरक्षणाच्या मुद्द्यावर रद्द होणार नाही तशी अपेक्षा करूया आणि हे आरक्षण समजा त्या अनुषंगानं जर सर्वोच्च न्यायालयाच्या पुढे तिढा म्हणूनच जर कायम राहिलं तर कुठलाही निर्णय होऊ शकतो. ही विधी तज्ज्ञांची भूमिका सर्वत्र आलेली आहे. यावर आम्ही स्वतंत्रपणे काय म्हणणार, परंतु निवडणुकांकडे जर असा पाहण्याचा दृष्टिकोन जर यंत्रणेने करून घेतला तर त्याचं गांभीर्य जे लोकशाहीमध्ये सर्वाधिक असावं ते गांभीर्यच जर असणार नसेल तर मग लोकशाहीच्या संदर्भामध्ये आम्हाला गंभीर व्हावं लागेल. हीच गोष्ट आज आपल्या लक्षात यावी यासाठी हा व्हिडिओ
आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करण्याचाही प्रयत्न करा. किंबहुना त्यामध्ये कंजूशी करू नका. धन्यवाद.